नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खबरलाईट यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून फार्मर युनिक आयडी साठी रजिस्ट्रेशन केलेले आहे, अशा शेतकऱ्यांना आता आपला युनिक आयडी अप्रूव्ह झालेला आहे असा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आणि साहजिकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आणि एक प्रश्न निर्माण झालेला आहे। तो प्रश्न म्हणजे फार्मर आयडी कार्ड अप्रूव्ह झालं, मग आता हे डाउनलोड कसं करायचं? हे डाउनलोड करता येतं का? डाउनलोड कसं करायचं याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, ॲग्रिस्टेक हा प्रकल्प सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी राबवला जात आहे। शेतकऱ्यांची शेतजमीन, पिकांची माहिती, उत्पन्नाची माहिती, बाजारपेठेची माहिती आणि आधार कार्ड यांची लिंक करण्यासाठी ॲग्रिस्टेक नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 2847 कोटी रुपये मंजूर केले आहेत। हा प्रकल्प 2 वर्षांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे। 23 राज्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीपासून प्रायोगिक पातळीवर सुरू झालेला हा प्रकल्प आता राज्यभरात लागू करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेकच्या अंतर्गत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना पीएम किसान, केसीसी, ई पीक पाहणी आणि इतर योजना यालाही ॲग्रिस्टेकच्या अंतर्गत समाविष्ट होणार आहे। शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी सुरुवातीला सीएससी सेंटरच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू केली गेलेली आहे। वाशिम सारख्या जिल्ह्यामध्ये 104 ते 105% शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे। याचा अर्थ म्हणजे पीएम किसानच्या अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपेक्षा इतर शेतकऱ्यांनी सुद्धा नोंदणी सुरू केलेली आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यामध्ये पीएम किसानचा लाभ मिळणार आहे आणि फार्मर युनिक आयडी म्हणजेच एक युनिक कोड आहे जो शेतकऱ्यांची ओळख दर्शवणार आहे। शेतजमिनीला आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे। यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन, यावरचे पीक, इतर डिजिटल माहिती एकत्र केली जाणार आहे। शेतकऱ्यांचा युनिक आयडी म्हणजे एक प्रकारचा कोड जो त्यांच्या सर्व माहितीला जोडतो। आता हा युनिक आयडी जरी जनरेट केला असेल तरी त्याला डाउनलोड कसं करायचं, त्यासाठी शेतकऱ्यांना सीएससी सेंटरवरून प्रिंट मिळवता येणार आहे। साधारणपणे शेतकऱ्यांचा आधार नंबर एंटर करणे आवश्यक आहे आणि नंतर शेतकऱ्यांचा युनिक आयडी जनरेट होईल। तो आयडी नोट करून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। सीएससी सेंटरवरून शेतकऱ्यांची माहिती तपासू शकता आणि त्यांना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे। या पीडीएफ मध्ये शेतकऱ्यांचा टेम्पररी रजिस्ट्रेशन आणि युनिक आयडी दोन्हीही दिसणार आहेत। मित्रांनो, आता काही टप्पे शिल्लक आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या केसीसी माहितीची तपासणी केली जाणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना केसीसी मंजूर करण्याची प्रक्रिया सुलभ होईल। ज्या शेतकऱ्यांना कार्ड मिळवायचं आहे त्यांना लवकरच कार्ड वितरित केले जाणार आहे। यामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना कार्ड्स पाठवले जाणार आहेत, पण त्याच वेळी शेतकऱ्यांना लॉग इन करून डिजिटल स्वरूपात कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा दिली जाणार आहे। आता मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा युनिक आयडी डाउनलोड करायचा असेल तर तो शेतकऱ्यांना लवकरच ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। त्यामुळे घाई गडबड करू नका आणि धीर धरून सगळी प्रक्रिया पूर्ण करा। जर तुम्हाला सीएससीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन कसं करायचं हे माहीत नसेल तर आम्ही याबद्दल आधीच माहिती दिलेली आहे। आपण त्याबद्दलचा व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता। त्याच्याबद्दल इतर कोणत्याही समस्या किंवा काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये नक्की विचारा। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।